रात्री उशिरा एक तरुण दबक्या पावलानं घराकडे येतो. आजूबाजूला तो पाहतो, आपल्याकडे कोणी पाहतंय का याचा अंदाज सुद्धा तो घेतो आणि मग हळूच तो मित्र हो, आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अक्षरशः एक विचित्र असे नमुने पाहायला मिळत असतात आपल्याला. यातले काही नाही नमुने अगदी अजब गजब असतात. अहो, कोणाच्या मनात ध्यानात आणि कधी कल्पनेत सुद्धा जे नसतं असं सगळं काहीतरी हे करून जातात आणि मग त्याची चर्चा होते. चोरांचेही प्रकार बघा अनेक असतात, पण बहुसंख्य चोर हे केवळ आपली एक गरज म्हणून, गरिबीमुळे म्हणून अशा पद्धतीने ती चोरी करतात. पण मौज मजा करता यावी, चैन करता यावी म्हणून सुद्धा चोरी करणारे चोर आहेत. अधूनमधून ते आपल्याला आढळूनही येतात. पण आता मात्र एका अजब गजब चोरीनं अनेकांना थक्क करून टाकलेलं आहे. मध्य प्रदेशातल्या उज्जैन मधील एका कुटुंबाच्या बाबतीत घडलेली ही घटना अगदी विस्मयकारक आहे. या घरातील महिला दररोज दोरीवर कपडे वाळत टाकायची, पण दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्यातले काही कपडे गायब झालेले असायचे आणि विशेष म्हणजे इतर सगळे कपडे जागेवर असायचे. या महिलेचे अंतर्वस्त्र मात्र त्या दोरीवर आढळून येत नव्हते. या प्रकाराने हे कुटुंब बुचकळ्यात पडलं. कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करीत असेल असं या कुटुंबाला सुरुवातीला वाटलं, पण वारंवार या महिलेची फक्त अंतर्वस्त्रच गायब होऊ लागल्यामुळं सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळा संशय यायला लागला आणि मग त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून बघितलं. हे फुटेज पाहिल्यावर मात्र या कुटुंबाला मोठा धक्का बसला. या फुटेजमध्ये काय दिसलं बघा. रात्री उशिरा एक तरुण दबक्या पावलानं घराकडे येतो. आजूबाजूला तो पाहतो, आपल्याकडे कोणी पाहतंय का याचा अंदाज सुद्धा तो घेतो आणि मग हळूच तो कपडे वाळत घातलेल्या दोरीजवळ जातो. दोरीवर वाळत घातलेली महिलेची अंतर्वस्त्र अवघ्या काही सेकंदात तो काढून घेतो आणि लगेच तिथून तो निघून सुद्धा जातो. हे सगळं सीसीटीव्ही फुटेज मधलं दृश्य पाहून कुटुंबाला सुद्धा धक्का बसला. त्यांनी लगेच जवळच्या पोलीस स्टेशन गाठलं आणि एकूण घटनेबाबत तक्रार दिली. चिमनगंज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. फुटेज मधला तरुण त्याच भागातला असावा असा संशय सुद्धा पोलिसांना आला. मग हळूहळू तपास पुढे सरकल्यावर त्यांना अंकित नावाच्या तरुणावर संशय आला. जेव्हा पोलिसांनी या 25 वर्षीय अंकितला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली तेव्हा त्याने सांगितलेल्या गोष्टीनं पोलिसांना सुद्धा धक्का बसला. या तरुणानं कबुली तर दिलीच, पण शेजारची विवाहित महिला आपल्याला आवडायची असं सुद्धा त्यानं सांगितलं. या विवाहित महिलेवर तो एकतर्फी प्रेम करीत होता. तिच्याबद्दल असलेलं आकर्षण त्याचं अधिकच वाढत गेलेलं होतं आणि मग त्यातूनच तो या विवाहित महिलेची अंतर्वस्त्र चोरू लागला. अनेक दिवसापासून त्याचा हा प्रकार सुरू होता आणि तो आणखी पुढेही सुरूच राहिला असता. सीसीटीव्ही होते म्हणून हा प्रकार निदान उघडकीला तरी आला, अन्यथा हे एक कोडं होऊन बसलं असतं सगळ्यांच्यासाठी. तपासाच्या दरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट उघडकीला आली. आरोपी अंकितनं त्याच्या छातीवर या विवाहित महिलेच्या नावाचा टॅटू गोंदवलेला होता. त्या तरुणाचं महिलेवरील प्रेम वेडाच्या टोकाला पोहोचल्याचं नंतर पोलिसांच्या सुद्धा लक्षात आलं. पोलिसांना या तरुणाला अटक केली, पण या अजब गजब चोरीची आणि एकतर्फी प्रेमातल्या वेडाची चर्चा मात्र आता मोठ्या चोबीने केली जात आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, दुसरं काय.